विवेकानंद, जय विवेकानंद बोला, जय विवेकानंद, जय विवेकानंद बोला, जय विवेकानंद, जय विवेकानंद बोला, जय विवेकानंद। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की डिचोलीमध्ये स्वामी विवेकानंदांचं आगमन झालेलं आहे। या स्वामीजींच्या कार्यामागे अनेकांचं सहकार्य आहे, त्यामध्ये अनेक सहभागी झालेले आहे आणि इथे सगळे उपस्थित डिचोलीमधले नागरिक, गोव्यामधले नागरिक यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज या पुतळ्याचं अनावरण इथे झालेलं आहे आणि एक प्रेरणास्थान म्हणून स्वामीजींचा पुतळा तुमच्यासमोर कायमचा राहणार आहे। त्यासाठी श्री नरेशजी सावंत आणि इतर त्यांची मंडळी किंवा मित्र ह्या सगळ्यांनी हे फार एक महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, कारण या भागामध्ये अशा प्रकारचं कार्य करणं फार आवश्यक आहे। कारण जगामध्ये किंवा भारतामध्ये गोवा म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते की गोवा म्हणजे फक्त टुरिस्ट प्लेस आहे, तिथे फक्त बाहेरचे विदेशामधले टुरिस्ट येतात आणि त्यामुळे ते जागा प्रसिद्ध आहे। हे जरी खरं असलं तरी आपण जेव्हा आज या कार्यक्रमाचं आयोजन बघितलं तेव्हा आपल्याला हे चांगल्या प्रकारे कळून आलं की कितीही जरी पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आमच्यावर पडत असला तरी आम्ही आमची संस्कृती मात्र अजूनही विसरलेलो नाही। आपण जे स्वागत बघितलं, स्वागत गीत बघितलं आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा बघितली तेव्हा आपल्याला वाटतं की आपण अजूनही परंपरेला, धर्माला आणि अध्यात्माला धरून आहोत, सोडलेलं नाही। आणि हेच आहे डिचोली बचाव आंदोलन किंवा त्यांचं जे काही कार्यक्रम असेल, कारण आपण बघतो सगळीकडे पोल्युशन तर होतच आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सगळं पोल्युशन होत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं पोल्युशन म्हणजे थॉट पोल्युशन, विचारांचं एवढं काही पोल्युशन होत आहे की सतत आपल्या डोक्यावर पाश्चात्य विचारांचा प्रभाव पडत आहे आणि त्यापासून आपल्याला फक्त डिचोलीचंच नव्हे, गोव्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं रक्षण करायचं आहे आणि हेच आपलं महान कार्य आहे। स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताने जगावर अध्यात्माद्वारे विजय मिळवला पाहिजे, कारण अध्यात्म हाच आपला कणा आहे, हाच आपला बॅकबोन आहे। तेव्हा जोपर्यंत आपण धर्माला आणि अध्यात्माला धरून राहू तोपर्यंत आपण जिवंत राहू शकू, कारण हे ज्ञान जगाला देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे। आणि आपणच जर आपलं सगळं चांगलं विसरून गेलो आणि नुसतं इतरांचं अनुसरण करायला लागलो तर कदाचित आपली थोडीफार भौतिक प्रगती होईल, पण भौतिक प्रगती होणंच काही जीवनाचा उद्देश नाही आहे। 1000 वर्षाची गुलामगिरी आपण बघितलेली आहे, त्यामध्ये एवढं दारिद्र्य बघितलेलं आहे, अत्याचार बघितलेले आहे आणि तरी मात्र आपण धर्माचं रक्षण केलं। म्हणजे आपण हिंदू धर्माची किंवा सनातन धर्माला विसरलो नाही। म्हणजे गरिबीचा आपल्याला अनुभव आहे, पण त्या गरिबीमध्ये, अत्याचारामध्ये सुद्धा आपण धर्माला घट्ट धरून ठेवलं, म्हणून आपला देश पूर्णपणे इस्लामिक देश किंवा ख्रिश्चन देश होऊ शकला नाही। म्हणजे हे सामर्थ्य आहे सनातन धर्माचं। म्हणजे सनातन धर्माचं प्रेम आपल्यामध्ये असल्यामुळेच
कितीतरी लोकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, पण मात्र धर्माचं रक्षण केलं. कारण हा धर्म सनातन आहे, कायमचा राहणारा आहे. आणि जेव्हा जेव्हा ह्या धर्मावर ग्लानी येते तेव्हा भगवंतानेच वचन दिलेलं आहे की जेव्हा ग्लानी येते धर्मावर तेव्हा मी स्वतः अवतार घेतो आणि ग्लानी दूर करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर हे गीतेमधले भगवंताचं वचन आहे की जेव्हा जेव्हा असं वाटायला लागतं की जणू काही आमचा धर्म आता पूर्णपणे नष्ट होणार आहे, आणि तशीच वेळ भारतावर आलेली होती. कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांची राजधानी होती आणि सगळे कलकत्त्यामधले तरुण नास्तिक होण्यामध्ये स्वतःला खूप महान समजायचे आणि सगळीकडे हे नास्तिकतेचं विष पसरत होतं. कारण विचारामध्ये क्रांती, ब्रिटिशांनी आपल्यावर जे काही संस्कार दिले त्यांना बघायचं होतं की ही संस्कृती पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय आपण भारतावर जास्त दिवस राज्य करू शकत नाही. म्हणून आपल्या लोकांनी मूर्त्या दुसरीकडे घेऊन गेले आणि पुन्हा ते गेल्याबरोबर कितीतरी मंदिरं स्थापन झाली, त्या मूर्त्या परत आल्या. म्हणजे कितीही जर मंदिरं पाडली तरी मनामध्ये जे भगवंताचं मंदिर आहे ते मात्र कोणीही पाडू शकलं नाही. म्हणून आज हजारोच्या संख्येमध्ये मंदिरं पुन्हा निर्माण झाली. हेच आपलं वैशिष्ट्य आहे की आपण धर्माला धरून ठेवलेलं आहे. आणि अशा आणीबाणीच्या वेळेस स्वामीजींचा आविर्भाव झाला, श्री रामकृष्णांचा आविर्भाव झाला. त्यांनी भारताचं अध्ययन केलं, स्वामीजींनी भारताचं भ्रमण केलं आणि त्यावेळेची भारताची काय स्थिती होती हे त्यांनी बघितलं. आपला भारत एवढा खाली गेलेला होता, एवढं पतन झालेलं होतं. ते म्हणाले की यामध्ये धर्माचा काहीही दोष नाही, धर्माचं आचरणच आपण योग्य प्रकारे करत नाही. म्हणजे धर्माच्या नावावरती आपण फक्त अंधविश्वास जास्त प्रकारे वाढवतो आणि कर्मकांड करणं सोपं आहे. एखादा मनुष्य मंदिरात जाऊ शकतो, पूजा करू शकतो, सगळं करू शकतो, त्या व्यक्तीला आपण धार्मिक म्हणू शकतो. पण जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीही बदल होत नसेल तर तशा प्रकारच्या धार्मिकतेला काहीच अर्थ नाही. म्हणजे आपण धार्मिक खूप आहोत पण आपण आध्यात्मिक नाही. जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण खूप धार्मिक असतो, पूजा करतो, अभिषेक करतो, सगळं काही करतो, पण मंदिराच्या बाहेर पडल्याबरोबर लोकांचे गळे कापतो. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत नसेल, जर आपलं चांगलं चारित्र्य निर्माण होत नसेल तर अशा प्रकारचा धर्म असूनही त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपल्याला शिक्षण तर पाहिजे, आज भारताला शिक्षणाची गरज आहे, पण शिक्षण जे आज मिळत आहे त्यामुळे काही आपण प्रगती करून घेऊ शकत नाही. वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. तेव्हा स्वामीजींनी ही शिक्षणाची व्याख्या दिली की जे शिक्षण आम्हाला चारित्र्य घडवण्यामध्ये मदत करेल, आमच्या मनाची शक्ती वाढवेल, आमच्या हृदयाचा विस्तार होईल आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहायला शिकू, तेच खरं शिक्षण आहे. पण आज आपण डिग्र्या घेतो, आपण पंडित होतो, सगळी काही माहिती गोळा करतो आणि माहिती गोळा करण्यासाठी आपल्याकडे बरीच काही साधनं आहेत. यूट्यूब आहे, कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त माहिती देऊ शकतात. माहिती घेणं किंवा माहिती डोक्यात कोबणं म्हणजे काही खरं शिक्षण नव्हे. तेव्हा आपलं जीवन बदललं पाहिजे. आज आपण बघतो की नवीन पिढी धर्माकडे का आकृष्ट होत नाही, कारण त्यांना धर्म चांगल्या प्रकारे समजून आपण सांगत नाही. मंदिरात गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ह्या गोष्टीमुळे त्यांच्यावर काही विशेष प्रभाव पडणार नाही. तर स्वामीजींसारखं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर पाहिजे, म्हणजे सर्वांगीण विकास. स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले, त्यांनी सगळ्या विषयांचं अध्ययन केलं. त्यांचं इंग्रजी, त्यांचं संस्कृत,
किंवा त्यांचं शास्त्राविषयीचं ज्ञान, विज्ञानाविषयीचं ज्ञान हे अफाट होतं. म्हणून अमेरिकेतल्या सगळ्या काही प्रोफेसर, लेक्चर लोकांना ते प्रभावित करू शकले. स्वामीजींना ज्यांनी पत्र दिलेलं होतं सर्वधर्म परिषदेमध्ये, जॉन हेनरी राईट, त्यांनी त्या ओळखपत्रामध्ये लिहिलेलं होतं की ही अशी व्यक्ती भारतामधून आलेली आहे की जी आपल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एकत्र केले तरी त्यांच्यापेक्षाही ही व्यक्ती श्रेष्ठच ठरेल. आणि यांना परिषदेमध्ये भाग घेऊ न देणं म्हणजे जणू काही सूर्याला विचारणं आहे की तुला तळपण्याचा काय अधिकार आहे. म्हणजे अशा प्रकारच्या शब्दामध्ये त्यांनी स्वामीजींची ओळख करून दिली. त्यामुळे स्वामीजींना त्या धर्म परिषदेमध्ये प्रवेश मिळाला. कारण एकतर ते उशिरा गेलेले होते आणि त्यांच्याकडे कोणतंही ओळखपत्र नव्हतं. पण त्यांनी पहिल्याच भेटीमध्ये जॉन हेनरी राईट हे एक प्राध्यापक होते आणि त्यांनी असं पत्र लिहून देणं, किती स्वामीजींच्या विचाराने ते प्रभावित झालेले असणार, स्वामीजींचं किती अध्ययन असणार. म्हणजे त्या सगळ्या लोकांना स्वामीजी प्रभावित करू शकले. स्वामीजी म्हणाले की आज जगाला अध्यात्माची गरज आहे. जर अध्यात्म दिला नाही तर जगाचा विनाश होईल. आज संपूर्ण जग जणू काही ज्वालामुखीवरती बसलेलं आहे आणि त्यांना अध्यात्माची गरज आहे आणि तो अध्यात्म भारतामधूनच बाहेर जाणार आहे. तेव्हा आपलं पहिलं कर्तव्य म्हणजे आपल्या अध्यात्माचं रक्षण करणं, आपल्या आध्यात्मिकतेचं रक्षण करणं. त्यासोबतच आपल्याला भौतिक प्रगती पण करून घ्यायची आहे. म्हणून स्वामीजी म्हणायचे की वी वॉन्ट वेस्टर्न सायन्स कपल्ड विथ वेदांत. आपल्याला पाश्चात्य विज्ञान पाहिजे पण त्यासोबतच भारतीय अध्यात्म पण पाहिजे. जे दोन्हीची सांगड घालूनच आपण प्रगती करून घेऊ शकतो. फक्त आपण जर आध्यात्मिक गोष्टींकडेच लक्ष दिलं तर त्याचे परिणाम काय होतात हे आपण बघितलेलं आहे. ही 1000 वर्षाची गुलामी आपल्यावर कशामुळे आली? कारण आपल्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, आपल्यामध्ये देशप्रेम नव्हतं, आपल्यामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याचं सामर्थ्य नव्हतं. सगळ्या जगामध्ये नवीन नवीन शोध लागत होते, नवीन नवीन हत्यारं तयार होत होती आणि आपण मात्र तलवारीच्या बळावर युद्ध लढत होतो. त्यांच्याकडे बंदुका होत्या. म्हणजे शस्त्र अस्त्रामध्ये जग एवढं पुढे गेलेलं होतं, आपण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे 3 कोटी लोक 30 कोटी लोकांवरती राज्य करू शकले. म्हणजे आपल्याला जागं होणं फार गरजेचं होतं. भारत देशाला जागं करण्यासाठी स्वामीजी आलेले होते. आता शिवाजी महाराजांनी बघा मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिलं. तर हे जे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं ते कशाच्या बळावर? मुठभर तरुणांच्या बळावर. कारण त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. देशावर प्रेम होतं, धर्मावर प्रेम होतं, संस्कृतीवर प्रेम होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेवर प्रेम होतं, रयतेवर प्रेम होतं. जोपर्यंत आपण देशासाठी काहीतरी करत नाही, आज आपण बघतो की एवढा भ्रष्टाचार का वाढलेला आहे? कारण इथे आपल्याला हा जो पॉवर मिळालेला आहे, आपल्याला ही जी खुर्ची मिळालेली आहे, असं जर सगळ्या अधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला ही खुर्ची मिळालेली आहे लोकांची सेवा करण्यासाठी, आपण म्हणतो आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहोत, पण आपण सर्वंटसारखं वागत नाही, आपण मालकासारखं वागतो. आणि जे राजकारणी असतात, ज्यांच्याकडे राजकीय सत्ता असते, ती सत्ता लोकांनी तुमच्या हाती दिलेली आहे की त्यामुळे लोकांचं कल्याण व्हावं, त्यांचं भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण व्हावं यासाठी ती सत्ता दिलेली आहे. पण लोकांना त्याबद्दल काहीही काळजी नसते. कसंही करून एकदा खुर्ची मिळाली की स्वतःचे खिसे कसे भरायचे, स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मुलं, म्हणजे अशा प्रकारे जर लोकांकडे दुर्लक्ष करून आपण फक्त आपली खुर्चीच वाचवण्याचा प्रयत्न केला तर ते खुर्ची बचाव आंदोलन होईल, आहे की नाही? आपल्याला देश बचाव आंदोलन करायचं आहे. फक्त सत्ताच आपल्याला मिळवायची नाही, तर त्या सत्तेमुळे लोकांचं काय कल्याण होईल
स्वामीजी अनेक राजांच्या महालामध्ये राहायचे. त्यांना कोणीतरी विचारलं, स्वामीजी तुम्ही संन्यासी आणि तुम्ही म्हैसूरच्या महाराजा, खेचरीच्या महाराजा ह्या सगळ्या महाराजांच्या बंगल्यामध्ये राहतात, त्यांच्या राजमहालात राहतात, हे तर तुम्हाला योग्य नाही, संन्याशाला अशा राजमहालात राहणं योग्य नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मला जर भारतामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर मी प्रत्येक व्यक्तीच्या घरोघरी जाऊन बदलू शकत नाही, पण हे जे सत्ताधारी आहेत, जे पाश्चात्य विचारांनी प्रभावित झालेले आहेत, जर यांच्यामध्ये मी काही परिवर्तन घडवून आणू शकलो तर त्यांच्याद्वारे मी भारतामध्ये महान कार्य करून घेऊ शकेल. आणि ते त्यांनी केलं. खेचरीच्या महाराजांनी स्वामीजींना किती मदत केली. अमेरिका जायला पैसे दिले, त्यांच्या राजस्थानमध्ये शाळा सुरू केल्या. म्हणजे राजांच्या माध्यमातून स्वामीजींनी त्यांचं कार्य करून घेतलं. तेव्हा इथे आपल्याला हे बघायचं आहे की भौतिक प्रगती करून घ्यायची आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिकता. आज मूल्यांची एवढी घसरगुंडी झालेली आहे, एवढे घसरलेले आहे की मूल्याचं महत्त्व कुणालाच वाटत नाही. म्हणजे मनुष्य एवढा लोभी आणि स्वार्थी झालेला आहे, त्याला कळत नाही की हेच तर आपल्या आध्यात्मिक जीवनामधले विघ्न आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये हे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, तोपर्यंत आपल्यामध्ये आणि राक्षसामध्ये फरक काय आहे? आपण राक्षस कुणाला म्हणतो? रावण, दुर्योधन यांना आपण राक्षस का म्हणतो? कारण ते लोभी होते, क्रूर होते, त्यामुळे त्यांना आपण राक्षस म्हणतो. म्हणजे त्यांचं मन या सगळ्या विकारांनी भरलेलं होतं. आता सीतामाईचं रावणाने हरण केलं म्हणून आपण त्याला म्हणतो तो अनैतिक होता. म्हणजे हे जे मनामध्ये विकार असतात ते आपल्याला वाईट कर्म करायला प्रवृत्त करतात. कारण आपल्या मनामध्ये अनेक जन्मोजन्मीचे संस्कार आहेत आणि त्या संस्काराप्रमाणेच आपण वागत असतो, पण आपण कधीही बदलण्याचा प्रयत्न करत नाही. कारण मनाची प्रवृत्तीच बाहेर जाणं आहे. आता बाहेर जाणं मनाची प्रवृत्ती आहे कारण इंद्रियांना सुख पाहिजे. पण जर आपल्याला कळलं की या जगामधली सगळी सुख क्षणिक आहे, क्षणभंगूर आहेत आणि आपल्या आतमध्ये जे सुख आहे तेच अनंत आहे, पण त्या आत्मसुखाकडे कोणी जात नाही. तुकाराम महाराज म्हणाले, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तर तुकाराम महाराज म्हणू शकतात की आता मला आनंद झाला आहे, आता माझं मन कोणत्याही गोष्टीकडे धावू शकत नाही. आता मन माझं कुठे धावणार आहे? कारण तो आनंद इतका मोठा आहे की या जगातल्या आनंदाशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याला तो आनंद न मिळाल्यामुळे आपण छोट्या छोट्या आनंदामध्ये समाधान मानत असतो. तेव्हा स्वामीजी आले होते की हा जो भौतिकवाद वाढलेला आहे, जगामध्ये जी अशांती वाढलेली आहे ती आपल्याला दूर करायची असेल तर अध्यात्माची गरज आहे. आणि म्हणून स्वामीजींनी अमेरिकेत जाऊन अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार केला. ते म्हणायचे की आपल्याला भारतामधून असे लोक निर्माण करायचे आहे, जाग उठो हे भारत वीर, ऐसे काम करो धरती पर, उचार है भारत का सिर, जल रही है सारी दुनिया, कब तक सोएगा तू वीर, भारत के इस धर्म प्रभा को दुनिया में बिखरा दो फिर. तेव्हा किती दिवस तुम्ही झोपणार? जागे व्हा, उठा. ह्या निद्रेमध्ये किती दिवस तुम्ही पडून राहणार? तुम्ही काहीतरी करून दाखवा. तुमच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये आत्मशक्ती आहे, प्रत्येकामध्ये आहे आणि आपण सगळेच महान कार्य करू शकतो. त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. पण आपल्यामध्ये एवढी आत्मशक्ती आहे हेच आपण विसरून गेलेलो आहे, कारण आपण कधी आतमध्ये ढुंकून बघत नाही. जर आपण आतमध्ये डोकावून बघितलं तर आपल्याला कळेल की आपल्या आतमध्येच अनंत शक्तीची खाण पडलेली आहे. आपण बाहेर जगाच्या मागे जात असतो, पण आतमधल्या शक्तीकडे आपण दुर्लक्ष करतो. ही शक्ती जर एकदा आपण जागी करू शकलो तर भारताला कशाची भीक मागावी लागणार नाही. स्वामीजी म्हणाले की तुमच्यामधली शक्ती जागृत करा. ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. आपण दुर्बल आहोत असं कधीही म्हणू नका. तुमच्यामध्ये सगळी शक्ती विराजमान आहे. तुम्ही या जगामध्ये सगळं काही करू शकता.
यावर विश्वास ठेवा. त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. तर आपला आत्म्यावरती विश्वासच नाही. माझ्यामध्ये तो आत्मा आहे आणि तो अनंत शक्तिशाली आहे, त्याच्याकडे आपलं बिलकुल लक्ष नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जरी एवढं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, ज्ञान आहे, आनंद आहे, सगळं काही आहे, पण ती खान तशीच पडून राहते. कारण आपण आपल्यामधलं चैतन्य जागं करण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. आणि पाश्चात्यांनी अध्यात्म न घेतल्यामुळे 2 महायुद्ध झाली, करोडो लोक मारल्या गेले आणि अजूनही सगळ्या जगामध्ये युद्ध सुरूच आहे. हे युद्ध सुरूच राहणार आहे जोपर्यंत लोकांना अध्यात्म कळत नाही, जोपर्यंत ते अध्यात्म घेत नाही, जोपर्यंत अध्यात्माचं आचरण करत नाही. आपण जसं म्हणतो की विश्वची माझे घरं, वसुधैव कुटुंबकम, हा जो आपला कन्सेप्ट आहे, तेव्हा हा कन्सेप्ट कधीही आपल्याला विभाजित करत नाही. पण आज आपण बघतो की धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर किती विभाजन सुरू आहे. संत सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, ते जातीय भेद करत नाही. पण आपण बघतो ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, डिव्हाइड अँड रूल, जे विभाजन करा आणि राज्य करा, आणि ते तत्त्व आजही आपल्या देशामध्ये सुरू आहे. म्हणजे जातीच्या नावावर भांडणं लावून द्यायची, छोटे छोटे ग्रुप करायचे आणि स्वतः सत्ता प्राप्त करून घ्यायची. तर अध्यात्म आपल्याला कधीही वेगळं करू शकत नाही. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, तो क्षुद्र असो की ब्राह्मण असो, सगळ्यामध्ये तो एकच परमात्मा आहे. तिथे कुठेही काही भेद नाही. हा भेद जो आहे हा फक्त शरीरामध्ये आहे. एक बुद्धिमान असेल, एक मठ्ठ असेल, पण हा सगळा भेद वरवरचा आहे. म्हणजे या विविधतेमध्ये सुद्धा कुठेतरी एकता आहे. त्या एकतेला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यामध्ये जर एकच परमेश्वर असेल, सगळ्यामध्ये जर एकच भगवंत असेल, तर मग आपण इतरांचा द्वेष करायचा कशाला, एकमेकांविषयी द्वेष करायचा कशाला. आज आपल्या मनामध्ये इतका द्वेष, मत्सर, ईर्ष्या झालेली आहे, एवढा लोभ झालेला आहे सत्तेचा, पैशाचा. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे? कारण याचं कारण म्हणजे कुठेतरी आपल्या जीवनामध्ये अध्यात्म नाही, अध्यात्माची कुठेतरी कमतरता आहे. म्हणून हे सगळे विकार आपल्यावर हावी होत आहे. तेव्हा स्वामीजी आले होते की आम्हाला आध्यात्मिक व्हायचं आहे, त्यासाठी आम्हाला आमचं मन पहिले पवित्र करावं लागेल. जीसस क्राइस्टसुद्धा म्हणतो की ब्लेसेड ऑफ प्युअर इन हार्ट दे शॅल सी गॉड. ते ज्यांची मनं पवित्र आहे, ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट दे शॅल सी गॉड, तेच भगवंताला बघू शकतील. आणि किंगडम ऑफ हेवन इज विदिन यू. तुम्ही ते किंगडम, स्वर्ग बाहेर कुठे शोधता? तुमच्या हृदयामध्येच किंगडम ऑफ हेवन आहे. आता हे सगळे संत आपल्याला सांगतात. आणि हे इथे काही गोष्टी आपल्याला स्वामीजीकडून शिकायच्या आहे. आणि हा पुतळा इथे आपण जो बघतो तो आपल्याला सतत प्रेरणा देत राहिला पाहिजे. कारण हे एक महत्त्वाचं कार्य इथे घडलेलं आहे. या भागातल्या लोकांच्या डोळ्यासमोर एक आदर्श आहे. जी तरुण मुलं हा पुतळा बघतील त्यांच्या मनामध्ये हा विचार येईल की हा पुतळा आहे कुणाचा, असं स्वामीजींनी काय महान कार्य केलेलं आहे ही जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि ती जाणून घेण्याची इच्छा झाली की ते वाचतील आणि त्यांना मग खरा संदेश मिळेल. कारण स्वामीजींचं देशप्रेम, स्वामीजींची गरिबाविषयींची करुणा, त्यांचं गरिबांवर प्रेम आणि त्यांची सेवा करण्याची वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वामीजीकडून शिकायला मिळतील. बाकी शिक्षण, पोट भरायचं शिक्षण आपल्याला शाळा कॉलेजमध्ये मिळू शकते, पण जर खरा मनुष्य व्हायचं असेल, मॅन मेकिंग, कॅरेक्टर बिल्डिंग, नेशन बिल्डिंग एज्युकेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला स्वामीजींचं साहित्य वाचावंच लागेल. कारण त्याशिवाय आपलं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. फक्त आपण माहिती मिळवू शकतो, पण आपण खरा मनुष्य होऊ शकत नाही. आपण खरे देशभक्त होऊ शकत नाही. तेव्हा इथे आपल्याला पहिले मी भारत देशाचा नागरिक आहे असं आपण म्हणतो की भारतवासी आहे, भारतवासी माझे बांधव आहे,
पण खरोखर आपल्याला वाटतं का भारतवर्ष आपले बांधव आहे? मग आपले जर बांधव आहे तर आपण त्यांच्यासाठी करतो काय? जोपर्यंत आपण काहीही करत नाही, नुसतं मी देशावर प्रेम करतो असं म्हणून होत नाही. स्वामीजींनी निवेदिताला सांगितलेलं होतं की तो भारतामध्ये ये आणि भारतासाठी कार्य कर. आता ती ख्रिश्चन महिला मिस मार्गारेट नोबल इंग्लंडवरून इथे आली आणि इथे मुलींसाठी शाळा सुरू केली. आणि निवेदिताने भारतावर जेवढं प्रेम केलं तेवढं आपणही करू शकत नाही. म्हणजे स्वामीजी एका विदेशी महिलेला एवढं काही इन्स्पायर करू शकले की तिनं आपलं संपूर्ण जीवन भारतासाठी समर्पित केलं आणि भारतासाठी कार्य केलं. असे स्वामीजींचे कितीतरी पाश्चात्य शिष्य होते. कॅप्टन सेवियर, मिसेस सेवियर, गुडविन, निवेदिता, त्यानंतर मॅकलाऊड, ह्या सगळ्या लोकांनी भारतासाठी केवढं मोठं कार्य केलं. सुरुवातीला बेलूर जागा घेण्यासाठी या लोकांनीच मदत केली. मायावतीचा आश्रम त्या लोकांनीच सुरू केला. म्हणजे पाश्चात्य लोकसुद्धा स्वामींच्या विचाराने प्रभावित होऊन भारतासाठी कार्य करतात आणि आपण भारतामध्ये राहतो. आपण भारत मातेची संतान आहोत आणि भारत मातेची संतान असूनही आपण आपल्या भारत मातेसाठी काहीही करत नाही. एकदा उच्च शिक्षण मिळालं की कसे कोण विदेशात जायचं, ग्रीन कार्ड घ्यायचं, तिथे सेटल व्हायचं आणि भारताची निंदा करायची. म्हणजे हे काही आपलं खरं देशप्रेम नाही. स्वामीजी पण अमेरिकेमध्ये गेले, अब्दुल कलाम पण जाऊ शकले असते, गांधीजी गेले, आंबेडकर गेले, लोकमान्य टिळक गेले, हे सगळे विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊन आले, पण त्यांनी सेवा केली भारत मातेची. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला भारत मातेकडून एवढं काही मिळालेलं आहे. आपण जे काही आजपर्यंत कमावलेलं आहे ते भारत मातेनं आपल्याला दिलेलं आहे, समाजाने दिलेलं आहे, देशाने दिलेलं आहे. आता जेव्हा परत करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण भारत माता सोडून बाहेर जातो. तेव्हा बाहेर जायला काही हरकत नाही, मी म्हणत नाही की बाहेर गेलं नाही पाहिजे, पण बाहेरूनसुद्धा आपण भारताला मदत करू शकतो. हा जर आपल्या मनामध्ये विचार असला तर आपण कुठेही जरी असलो तरी आपल्या मनामध्ये नेहमी भारतीयांचा विचार राहील आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आपण तडफड करू, प्रयत्न करू आणि तेच आज आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जे तरुण आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांनीसुद्धा भारत मातेसाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. आपलं चारित्र्य बदललं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये अध्यात्म हा पहिली गोष्ट महत्त्वाची आणि धर्म, नैतिकता आणि धर्म या गोष्टी आल्या पाहिजे. आणि मग भौतिक प्रगती करून घेण्यासाठी आपण विदेशात जाऊ शकतो, त्यांच्याकडून तंत्रज्ञान शिकू शकतो, पण येऊन भारतामध्ये कार्य केलं पाहिजे आणि भारताला महान केलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचे की ज्या तरुणांमध्ये आत्मविश्वास आहे, मानसिक बल आहे, ज्यांचं हृदय विस्तारित आहे, ज्यांना वाटतं की सगळ्यामध्ये भगवंत आहे, त्यामुळे त्यांची आपण सेवा केली पाहिजे. यालाच आपण म्हणतो प्रॅक्टिकल वेदांत. व्यावहारिक वेदांत म्हणजे तरी काय? वेदांत म्हणतो की सगळ्यामध्ये परमात्मा आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. ह्या सगळ्यामध्ये तो भगवंत दडलेला आहे, सगळ्या जगामध्ये भगवंत दडलेला आहे. त्या भगवंताला डोळे उघडून बघा. जसे तुकाराम महाराज म्हणतात, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती ह्याची भगवंताच्या मूर्ती. तुकाराम महाराज म्हणतात की ह्याच भगवंताच्या मूर्ती आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता, तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या घरच्या नोकरींवर करता, मोलकरींवर करता का? कारण तुम्ही भेदबुद्धी करता की ही मोलकरणीची मुलं आहे आणि ही माझी मुलं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू की ते ह्याची भगवंताच्या मूर्ती. आता जर ह्या सगळ्या भगवंताच्या मूर्ती असेल तर मग आपण भेदभाव करणार नाही, पार्शालिटी करणार नाही. आपण सगळ्यांची समान भावानं सेवा करू आणि आपल्यामध्ये हा जो मी आणि माझा हा जो भाव आहे त्यामुळेच आपण बंधनात पडलेलो आहे. हे जग भगवंताचं आहे, तो भगवंत सगळ्यामध्ये विराजमान आहे, तोच त्याचं कार्य करून घेत आहे.
ही जर आपल्या मनामध्ये भावना असली तर आपण जगामध्ये सगळं काही करू शकतो, पण आपण कशामध्ये आसक्त होणार नाही. आता हे कार्य जे केलेलं आहे, नरेशजीने कार्य केलेलं आहे, आता यामागची प्रेरणासुद्धा भगवंताचीच आहे. त्यांनी भगवंताने प्रेरणा देऊन त्यांच्याकडून हे कार्य करून घेतलेलं आहे. पण जेव्हा हे कार्य भगवंताने करून घेतलेलं आहे, त्याच्या इच्छेनं सगळं काही होत आहे, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा मग आपला अहंकार पुढे येत नाही. मी केलं, मी करणार आहे, मी असं करून दाखवेल, हा मीचा भाव आपल्यामध्ये येत नाही. आणि जेव्हा आपल्यामध्ये तो मी आणि माझा निघून जातो तेव्हा आपल्याला कळतं की अरे सगळीकडे तोच तर आहे, भेद कुठे आहे? काहीही भेद नाही. ह्या जगामध्ये तोच व्यापलेला आहे. ही दृष्टी डेव्हलप करणं, याला म्हटलं आहे आध्यात्मिक दृष्टी. ती दृष्टी आपल्याला डेव्हलप करावी लागेल. सगळ्यामध्ये भगवंताला बघून त्याची सेवा करावी लागेल. त्यामुळे स्वामीजी म्हणाले की शिवभावे जीवसेवा, म्हणजे आपण काही जीवांची सेवा करत नाही, तर या जीवांमध्ये प्रत्यक्ष शिव विराजमान आहे. त्या शिवाचीच आपण पूजा करत आहोत. ह्या भावानं आपण सेवा केली पाहिजे. आज आपल्यामधला सेवाभाव फार कमी झालेला आहे. घरी आपण बघा, एका कुटुंबामध्ये सुनबाई सासू सासऱ्यांची सेवा करायला तयार नाही, लगेच वेगळे होतात. किंवा सासू सासरेसुद्धा तिथे आपल्या मुलावर सुनेवर आपल्या मुलीसारखं प्रेम करत नाही. आता एका घरामध्ये जर आपल्यामध्ये असा भेदभाव असेल, कारण काय? फक्त सेवा करण्याची इच्छा नाही. मी कशाला सेवा करू? आता बघा शारदा माताजी दक्षिणेश्वरला राहायच्या. आता तिथे त्यांच्या सासूबाई होत्या, भगवान श्री रामकृष्ण होते, ठाकूरांचे शिष्य होते, किती भक्त असायचे. त्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करायच्या, सगळ्यांची काळजी घ्यायच्या. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की मी फक्त रामकृष्णांनाच बघेल, बाकीच्याकडे मी काही बघणार नाही. त्यांनी सगळं घरकाम केलं, सगळ्यांना मदत केली, आणि एवढं करूनही त्या 1,00,000 वेळा जप करू शकल्या. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये पण त्या काही कमी नव्हत्या, भगवंताची शक्तीच होती. तेव्हा सगळे कामं करून पहिले आपल्याला घरापासून सुरुवात करावी लागेल. पहिले घरच्या सगळ्या लोकांवर समान प्रेम करायला आपण शिकलो पाहिजे. जो मुलगा हुशार आहे त्याच्यावर आईवडील जास्त प्रेम करतात, जो मठ्ठ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ॲक्च्युअली जो मठ्ठ आहे त्याला मदतीची जास्त गरज आहे. मग दोघांमध्ये द्वेषभाव निर्माण होतो. तो म्हणतो की आईवडिलांचे ते लहान मुलगाच लाडका आहे, मी काही लाडका नाही. दोघांमध्ये मग द्वेषभाव निर्माण होतो. तेव्हा ही समान दृष्टी, सगळ्यांप्रती समान दृष्टी, सगळ्यामध्येच तो भगवंत आहे. तो आंधळा असो, अपंग असो की कोणी असो, सगळ्यामध्ये भगवंत आहे. त्यामुळे सगळ्यावर समान भावानं प्रेम केलं पाहिजे. जेव्हा आपण भेदबुद्धी करतो तेव्हा आपण बंधनं निर्माण करतो. तेव्हा आपल्यामध्ये ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे सगळे गुण येतात, दोष येतात. आपण पहिले स्वतःकडे बघितलं पाहिजे. मी इतरांचे दोष कशाला बघू? माझ्यामध्ये दोष आहे म्हणून मला बाहेर पण दोष दिसतात, तर मी दुसऱ्यांचे दोष बघून त्यांना काही बदलू शकत नाही. पण मी स्वतः तर बदलू शकतो ना. तर प्रत्येकाने जरा विचार केला की मला स्वतःला बदलायचं आहे, पण स्वतःला बदलण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. इतरांचे दोष बघण्यामध्ये मात्र ते रात्रंदिवस व्यस्त असतात. ते म्हणतात की दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ आपल्याला दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळही आपल्याला दिसत नाही. आज आपली अशी अवस्था झालेली आहे. तेव्हा हा स्वामीजींचा पुतळा इथे आज जो उभारला गेला आहे, ज्याचं अनावरण झालेलं आहे, हे खूप आनंदाची बाब आहे. हे इथल्या लोकांसाठी, गोव्यासाठी सुद्धा ही खूप प्रेरणादायी घटना आहे. कारण हा पुतळा, असे पुतळे जर जागोजागी झाले तर लोकांना वाटेल की स्वामी विवेकानंदांचे पुतळे आपण बघतो, म्हणजे असं त्यांनी काय महान कार्य केलेलं आहे की त्यांचे पुतळे सगळीकडे आहे. आणि त्यांचा पुतळा बघून सुद्धा लोकांना प्रेरणा मिळू शकते. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्या पुतळ्याकडे बघूनसुद्धा आपल्यामध्ये बळाचा संचार होतो. असे होते स्वामी विवेकानंद. सगळ्या क्षेत्रामध्ये ते परिपूर्ण होते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक सगळ्या दृष्टीनं त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. शारीरिक बळ पाहिजे, मानसिक बळ पाहिजे, आध्यात्मिक बळ पाहिजे.
हे सगळं त्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरण करून दाखवलं आणि अवघ्या 39 वर्षामध्ये त्यांनी आपलं कार्य संपवलं आणि युवकांचा आदर्श होऊन राहिले. म्हणून त्यांचं जीवन किंवा त्यांच्या जन्मतारीख त्यांची 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून गव्हर्नमेंटने निर्धारित केला आहे किंवा गव्हर्नमेंटने ठरवलं आहे की 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस असावा. म्हणजे जर गव्हर्नमेंट स्वतः जर हा निर्णय घेत असेल तर युवकांना हे कळलं पाहिजे की आपला आदर्श एखाद्या क्रिकेटपटू किंवा राजकारणी किंवा सिनेमाचा हिरो नसून आपला आदर्श स्वामी विवेकानंद आहे. आणि फक्त युवकांचाच नाही तर आपल्या सगळ्या भारतवासियांचा आदर्श आहे स्वामी विवेकानंद. त्यांच्याकडून आपल्याला सगळं काही शिकायला मिळतं. त्यांनी सगळ्याच विषयांना स्पर्श केलेला आहे. स्त्रियांच्या समस्या, शिक्षणामधल्या समस्या, गरिबीच्या समस्या, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी लोकांना इन्स्पिरेशन दिलेलं आहे. जमशेदजी टाटासुद्धा त्यांच्या प्रेरणेने इन्स्पायर झालेले होते. त्यांनी जे काही उद्योग सुरू केला त्यामागे स्वामींची प्रेरणा होती. म्हणजे रॉकफेलरला स्वामीजींनी प्रेरणा दिली होती. अशा कितीतरी महान लोकांना स्वामीजींनी प्रेरणा दिली आणि त्यांच्याकडून महान कार्य करून घेतली. तेव्हा आपणसुद्धा हा पुतळा समजू नये तर जिवंत स्वामीजी इथे आहेत. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. 12 जानेवारीला सगळ्या डिचोरीमध्ये किंवा गोव्यामध्ये कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. युवकांच्या सभा केल्या पाहिजे. त्यांना स्वामींच्या विचारांची पुस्तकं वाटली पाहिजे. हे सगळं आपल्याला करावं लागेल. आपण नुसतं ऐकतो आणि सोडून देतो. आता रामकृष्ण मठ जरी करत असलं तरी आम्हाला पण मर्यादा आहे. आम्ही किती करू शकणार. जोपर्यंत या कार्यामध्ये सगळे लोक सहभागी होत नाही तोपर्यंत आपण भारताचा उद्धार करू शकत नाही आणि जगाचा गुरु होऊ शकत नाही. तेव्हा सगळ्यांनी मिळून आपल्याला धर्माचं आणि अध्यात्माचं रक्षण करायचं आहे आणि विदेशामध्ये जाऊन हा वेदांत लोकांना सांगायचा आहे आणि जगावर अध्यात्माद्वारे आपल्याला विजय मिळवायचा आहे. कारण भारतच एकमात्र जगामध्ये असा देश आहे की ज्या देशाकडे सगळं जग आज डोळे लावून बघत आहे की भारतामधून आम्हाला शांती मिळेल, अध्यात्म मिळेल. हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं हेच आपलं महत्त्वाचं कार्य आहे. म्हणून स्वामीजींच्या जीवनाचं अध्ययन करा, त्यांच्या उपदेशांचं अध्ययन करा, त्यांचं स्पिरिट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या आणि त्यानुसार कार्याला लागा. काहीतरी जीवनामध्ये करून दाखवा, काहीतरी महत्कर्म करून दाखवा. जर जगामध्ये आलेलाच आहात तर काहीतरी मार्ग सोडून जा, काहीतरी चिन्ह सोडून जा. नाहीतर हजारो लोक येतात आणि मरतात, काहीही फरक पडत नाही. तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्या मागे स्वामीजी आहे. ते आपल्याला प्रेरणा देतील आणि आपण महान कार्य करू शकू आणि भारताला जगामध्ये भविष्यामध्ये भारताला जगामध्ये उज्ज्वल स्थान प्राप्त करून देऊ शकू. भारत मातेला पुन्हा तिच्या सिंहासनावर बसवू शकू. हे आपल्याला करणं शक्य आहे जर आपण ह्या महापुरुषांचे विचार घेऊन त्याप्रकारे जीवन घडवलं आणि लोकांना त्या विचारांनी प्रेरित केलं तर भारताला अशक्य असं काहीही नाही. हीच प्रेरणा आपल्याला स्वामीजीकडून घ्यायची आहे आणि कार्याला लागायचं आहे. तेव्हा मला वाटतं की वेळ बरीच आपण घेतलेली आहे. आता जास्त न वाढवता एकदा परत नरेशजी सावंतांचं मी अभिनंदन करतो आणि डिचोलीवासी तसेच गोवावासी सगळ्या मित्रांचं मी एकदा अभिनंदन करतो की त्यांनी या महान यज्ञामध्ये सहभाग घेतला आणि हे कार्य यशस्वीपणे पार पाडलं. ह्या कार्याचं भविष्य असंच उज्ज्वल होत राहावं, वाढत राहावं आणि सगळ्या गोव्याला व्यापून टाकावं. आणि लोकांची जी कल्पना आहे की गोवा म्हणजे पूर्ण पाश्चात्य विचारांनी भारलेलं आहे आणि टुरिस्ट सेंटर आहे, ही जी लोकांची कल्पना आहे ती आपण बदलायला पाहिजे आणि आपण नक्कीच बदलवू शकतो. जर आपण आपली परंपरा, धर्म, अध्यात्म जर आपण धरून ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. हीच प्रेरणा घेऊन आपल्याला त्यासाठी आपल्या स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे आहे. तर एवढे माझे 4 शब्द बोलून मी आजच्या माझ्या व्याख्यानाला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.
विवेकानंद बोला, जय विवेकानंद, जय विवेकानंद बोला, जय विवेकानंद।